सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील प्रकरण क्रमांक 3 फोर्स अँड प्रेशर याबद्दल माहिती पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण बघूयात की आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करतो त्यामध्ये कशा प्रकारे विज्ञान हे समाविष्ट असते। अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग remains stationary. An object in motion continue to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is Newton's first law of motion. विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा बेसिकली इनर्शिया या फेनॉमेनॉनवर आधारित आहे। इथे चित्रामध्ये एक व्यक्ती तुम्हाला गाडीला धक्का मारताना दिसतोय। दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा कुत्र्याला ओढताना दिसतोय आणि तिसऱ्या चित्रामध्ये एक खेळाडू फुटबॉल मारताना दिसतोय। तीनही ठिकाणी ते काय करतायत तर त्या वस्तू किंवा ते ऑब्जेक्ट हे स्टेशनरी आहेत आणि त्यांची डिस्प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न करतायत बाय ॲप्लाइंग द फोर्स। सो ड्यू टू फोर्स द ऑब्जेक्ट कॅन मूव फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. Then we have to know what is the force and what are the different types of forces. आता इथे दोन प्रकारचे फोर्सेस आपल्याला दिलेले आहेत, एक कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि दुसरा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस। म्हणजे पहिला जो काही आहे तो आहे कॉन्टॅक्ट फोर्स विच कॅन बी ॲप्लाइड ओनली व्हेन इट इज इन कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट। ज्यावेळेस तो ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि त्याची डिस्प्लेसमेंट करतो त्या फोर्सला आपण कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शन. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स विच कॅन बी ॲप्लाइड विदाऊट कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट, की ज्याचा कॉन्टॅक्ट ऑब्जेक्ट बरोबर होत नाही तरी देखील तो फोर्स हा त्या ऑब्जेक्टवर ॲप्लाइड करत असतो। यामध्ये एक्झाम्पल घ्यायचे ठरले तर मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटी हे त्याचे एक्झाम्पल्स असू शकतात। आता इथे काही कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि चित्र दिलेले आहेत। बघा, हा खेळाडू बॉल मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे इथे फोर्स ॲप्लाइड करतोय। इथे तो खेळाडू त्या बॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय। दुसऱ्या चित्रामध्ये स्प्रिंग आहे, तिसऱ्या चित्रामध्ये ड्रॅग किंवा ते ड्रॅग फोर्सचं एक्झाम्पल आहे, चौथ्या चित्रामध्ये फ्रिक्शन दिलेलं आहे आणि पाचव्या चित्रामध्ये नॉर्मल फोर्स दिलेला आहे। तसेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये मॅग्नेट इथे दाखवलेला आहे, त्याचप्रकारे इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दाखवलेला आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला जो काही पाहायचा आहे तो आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स। आता इथे काही चित्र दिसत आहेत बघा, की ज्या चित्रामध्ये काही खेळाडू किंवा काही मुलं हे टग ऑफ वॉर हे एक सुंदर खेळ बघतायत किंवा खेळतायत। तर दोन्ही बाजूंनी ते खेळाडू काय करतायत, फोर्स ॲप्लाय करतायत, त्यामुळे टोटल जो काही फोर्स आहे तो नलिफाय झालेला आहे। म्हणजे दोन्हीकडून फोर्स ॲप्लाइड होतोय म्हणून ते दोन्ही खेळाडू एकाच ठिकाणी उभे असलेले आपल्याला दिसत आहेत। त्याचप्रकारे एका चित्रामध्ये एक छोटासा ट्रक खेळण्यातला दिसतोय आणि दोन्ही बाजूने त्याला बोटाने फोर्स काय केला जातोय, ॲप्लाय केला जातोय, त्यामुळे तो ट्रक एकाच ठिकाणी स्टेशनरी आपल्याला दिसतोय। पण तिसऱ्या चित्रामध्ये एक हत्ती त्या सीसॉवर उभा आहे आणि तो पडेल का काय याची त्याला भीती वाटते, म्हणजेच एकाच साईडनी अनबॅलन्स फोर्स तिथे ॲप्लाइड झालेला आहे। त्याचप्रकारे चौथ्या चित्रामध्ये एकाच बाजूने त्या खेळण्यातल्या ट्रकला बोटाच्या साहाय्याने फोर्स ॲप्लाय केला जातो आहे, म्हणजेच तो पुढच्या डायरेक्शनला त्याची मूवमेंट ही जाताना आपल्याला दिसते। म्हणजेच आपण अनबॅलन्स आणि बॅलन्स फोर्स यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगू शकतो। If two individual forces are of equal magnitude and opposite direction, then the forces are said to be balanced force. आणि an object is said to be acted upon by unbalanced force only when there is an individual force that is not being balanced by a force of equal magnitude and in the opposite direction. मग अशा प्रकारे आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स यांची व्याख्या किंवा डेफिनेशन ही करू शकतो।
त्यानंतर इनर्शियाचं बेस्ट एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं ठरलं तर एक छोटासा कप आपण घेतला आहे किंवा त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, त्यावर एक छोटासा पुष्टा ठेवला आहे आणि त्यावर एक कॉईन ठेवलेला आहे. ज्यावेळेस आपण तो पुष्टा हा जोरात ओढतोय त्यावेळेस तो कॉईन हा त्या पुष्ट्याबरोबर न येता डायरेक्टली त्या पाण्यामध्ये पडतोय. याचं कारण काय तर त्या कॉईनला असणारं इनर्शिया याला मराठीमध्ये जडत्व असं म्हटलं जातं. आता ह्या इनर्शियाची डेफिनेशन करताना आपण म्हणू शकतो द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स एक्साइटेड स्टेट इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया. त्या ऑब्जेक्टची असणारी टेंडन्सी रिमेन्स इन एक्साइटेड स्टेटमध्ये किंवा एक्झिस्टिंग स्टेटमध्ये असणारी त्याची टेंडन्सी. दिस इज वाय an object is stationary state remains in the same state and object in motion remains in the state of motion in the absence of external force. आता एखादा ऑब्जेक्ट कुठपर्यंत त्याच्या कंडिशनमध्ये तसाच राहू शकतो ज्यावेळेस त्याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स आपण ॲप्लाइड करत नाहीत तोपर्यंत, म्हणजेच तो ऑब्जेक्ट मूवमेंट ऑफ. विद्यार्थी मित्रांनो, आपण इनर्शियाबद्दल अभ्यास केला. इनर्शियाबद्दल आपण पाहिलं की टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. दिस इज वाय ॲन ऑब्जेक्ट इज स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन्स इन द स्टेट ऑफ मोशन इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. आता आपल्याला इनर्शियाचे टाईप्स पाहिजेत. याच्यामध्ये पहिला जो काही टाईप आहे तो आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, की त्या ऑब्जेक्टच्या स्टेट ऑफ रेस्टमुळं जो काही इनर्शिया त्या ऑब्जेक्टला प्राप्त होतो त्याला आपण इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं म्हणतो. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called inertia of the state of rest. आता परत एकदा इथे तुम्हाला तेच मी एक्झाम्पल सांगेल. तो जो कॉईन आहे तो कॉईन हा पाण्यामध्ये पडतो. याचं कारण काय तर त्याची जी काही स्टेट ऑफ रेस्ट आहे त्या ऑब्जेक्टची किंवा इनर्शिया आहे त्या ऑब्जेक्टचा, त्यामुळे तो कॉईन हा पाण्यामध्ये पडतो. इथे चित्रामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलचं एक्झाम्पलसुद्धा पाहता येईल. त्यानंतर सेकंड जो काय आहे तो आहे इनर्शिया ऑफ मोशन. आता द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज, दिस इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट्स स्विच ऑफ, किंवा पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. आता आपण ज्यावेळेस फॅनचं बटन ऑफ करतो तरी देखील फॅनची पाती ही फिरत असतात. याचं कारण काय तर त्यामध्ये असणारं इनर्शिया किंवा मोशन ऑफ इनर्शिया या कारणामुळे ती पाती ही काही कालावधीसाठी फिरतच असतात. त्याच पद्धतीने बसमध्ये बसल्यानंतर आपल्याला एक बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड जर्क हा मिळतो की जेव्हा त्या बसचे ब्रेक हे दाबले जातात. याचं कारण काय तर आपण मोशनमध्ये किंवा इनर्शिया ऑफ मोशनमुळं हे आपल्याबरोबर घडत असतं. आणि तिसरा जो काही आहे तो आहे डायरेक्शनल इनर्शिया. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. आता इथे व्हेकलचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा एक मूविंग स्टोनचं पण एक एक्झाम्पल आहे की ज्या कंडिशनमुळे आपण गोल गोल फिरवत असताना सडनली आपण काय करतो ते स्ट्रिंग ही स्टॉप करतो आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही स्टोन असतो तो लांब जाऊन पडतो. याचं कारण काय तर त्या स्टोनला प्राप्त झालेलं डायरेक्शनल इनर्शिया. या प्रकारे आपण डायरेक्शनल इनर्शिया ऑफ मोशन आणि त्याचप्रकारे स्टेट ऑफ इनर्शिया किंवा स्टेट ऑफ इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट यांची एक्झाम्पल पाहू शकतो. आता पुढे आहे प्रेशरबद्दलची डेफिनेशन आणि त्याच्याबद्दलचं एक्झाम्पल आपण पुढील तासाला पाहूयात. धन्यवाद.